नमस्कार. पॉवर ऑफ थॉट बाय रेकी याच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पूनम चांदोरकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कारण तुमच्याशी जेव्हा जेव्हा मी संवाद साधते ना तेव्हा मला स्वतःलाच खरंच खूप छान वाटतं. कारण तुमच्या कमेंट्स बघून खूप पॉझिटिव्ह फील होत असतं. आपल्या या चक्रांच्या मालिकेमधलं आजचं खूप महत्त्वाचं असं चक्र आहे ज्याला थर्ड आय चक्र किंवा तृतीय नेत्र चक्र असं म्हणतात, ज्याला आपण शिवनेत्र चक्र असंही म्हणतो. का? थर्ड आय चक्र इंट्युशन्स पॉवरचं चक्र. आपण म्हणतो ना की प्रत्येकाची किंवा एखाद्याची इंट्युशन्स पॉवर खूप जागृत असते. तो जे काही विचार करतो किंवा जे काही बोलतो ते खरं होतं, त्यालाच आपलं थर्ड आय चक्र असं म्हणतात. त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. त्याचं तत्व आहे प्रकाश. कारण प्रकाशामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा क्रिस्टल क्लिअर दिसत असतात आणि म्हणूनच हे थर्ड आय चक्र जे आहे त्या थर्ड आय चक्राचं तत्व आहे प्रकाश. त्याचा रंग आहे गडद निळा. जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असते की त्या चक्रांच्या या मालिकेची सिरीज करताना ते रंग मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. जसं तुम्ही आता माझं बॅकग्राऊंडही आपण बघितलं असेल किंवा जो मी वेअर केलेला आहे, गडद निळा हा त्याचा रंग आहे. त्याचं ज्ञानेंद्रिय आहे अंतर्ज्ञान, इच्छाशक्ती, विल पॉवर. कारण जिथे जिथे आपले इंट्युशन्स असतात, जिथे आपण म्हणतो की आपली इच्छाशक्ती, त्यावेळेला आपल्याला काय असते की आपली इंट्युशन्स पॉवर वाढवणं हे आपल्याला खूप गरजेचं असतं. तर आपलं हे जे थर्ड आय चक्र आहे त्याची वृत्ती आहे इच्छाशक्ती. कारण जेव्हा जेव्हा तुमची इंट्युशन्स पॉवर येते, तुम्हाला एखादं इंट्युशन्स येतं, काही करावंसं वाटतं, त्याच्या मागे काय असतं तर आपली इच्छा असते. त्याचं कार्य काय आहे तर आपल्याला काही पूर्वाभास होणे. जसं एखाद्याला असं वाटत असतं की अरे ही गोष्ट होणार आहे, त्याच्या काही तिची काही अनुभूती एखाद्याला येत असते ना, ती आपल्या इंट्युशन्स पॉवरने येत असते. म्हणजेच आपलं हे जे थर्ड आय चक्र आहे त्या थर्ड आय चक्राद्वारे येत असते. त्याने काय होतं तर भविष्यातील काही घटनाच्या घडणाऱ्या असतात, त्याचं काही जणांना त्याचं आपण म्हणतो ना की काही लोकांना ते कळतं. याचाच अर्थ असा होतं की त्या घटनांचे संकेत त्यांना मिळत असतात की पुढे ही घटना होणार आहे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला काय काळजी घ्यायची किंवा आपल्याला कसा आपला मार्ग बदलायचा आहे किंवा कुठली गोष्ट करायची याचं ज्ञान आपल्याला होत असतं. आणि ते ज्ञान होणं म्हणजेच आपलं हे थर्ड आय चक्र जागृत असणं. त्याचे अवयव आहेत डोळे, संपूर्ण चेहरा. हे आपल्या थर्ड आय चक्र किंवा शिव चक्र ज्याला आपण म्हणतो हे त्याचे अवयव आहेत. हे चक्र जेव्हा ब्लॉक असेल तर काय होत असेल? कारण आपण प्रत्येक भागामध्ये बघितलंय की जेव्हा चक्र ब्लॉक असतं तर त्याची अनुभूती वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला येत असते. मग जेव्हा आपलं थर्ड आय चक्र ब्लॉक असेल तर काय तर आपल्याला डोकेदुखी होते, डोळ्यांचे काही आजार होत असतात, मायग्रेनचा कोणाला त्रास होत असतो, त्यामुळे जुरी डोकेदुखी असते. हे असे काही आजार आपल्याला जेव्हा हे चक्र ब्लॉक असतं ना तेव्हा होत असतात. काही कानाचे आजार उद्भवतात. कारण हे सगळं ह्या चक्राशी रिलेटेड असतं. आणि म्हणूनच हे जेव्हा आपल्याला जाणवतं किंवा असे काही त्रास होत असतात तेव्हा समजून जायचं की आपलं हे जे थर्ड आय चक्र आहे, आज्ञा चक्र आहे, ते ब्लॉक आहे. मग ते ॲक्टिव्ह करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर ते ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन, ध्यानधारणा करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. अगदी घरातल्या घरामध्ये आपण त्राटक काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा एखादी दिवा, पणती किंवा मेणबत्ती लावून सुद्धा एकटक त्याच्याकडे बघत राहणं आणि आपल्या आज्ञा चक्राला पॉवरफुल करणं हे खूप गरजेचं आहे. तसंच आपल्या या आज्ञा चक्राला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो तर आपल्या खाण्यामध्ये निळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश करू शकतो. जसं जांभूळ आहे, बेरीज असतात, वांग असतं, असे काही पदार्थ आहेत की ज्याचा आपण आपल्या खाण्यामध्येही समावेश करायचा असतो. म्हणजे ॲक्टिव्ह करण्यासाठी या वेगवेगळ्या मार्गांचा आपण वापर करत असतो. खाण्यामध्ये ते पदार्थ घेणं किंवा मेडिटेशन करणं, त्राटक करणं आणि या वेगवेगळ्या मार्गांनी त्या चक्राला आपण ॲक्टिव्ह करत असतो आणि आपली इंट्युशन्स पॉवर वाढवत असतो. प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा व्यायाम आहे. तर या चक्रासाठीचा व्यायाम काय आहे की जेणेकरून ते चक्र अजून ॲक्टिव्ह होईल तर उत्तरासन हा थर्ड आय चक्र, आज्ञा चक्राला ॲक्टिव्ह करण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा असा व्यायाम आहे. त्यामुळे काय होतं तर आपल्या ह्या आज्ञा चक्राला चालना मिळते, ते जास्त ॲक्टिव्ह होतं आणि या सगळ्याचा फायदा जो आहे ना
त्याची अनुभूती मी म्हणू शकते, तुम्हाला रोजच्या तुमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते. या चक्राचा बीजमंत्र काय आहे? कारण प्रत्येक चक्राचा एक वेगवेगळा बीजमंत्र आहे. तर या चक्राचा बीजमंत्र आहे ऊ. जसं आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की प्रत्येक चक्राचा बीजमंत्र मी आपल्या यूट्यूब चॅनलवर दिला आहे. त्यामुळे काय होतं की कधी कधी एकाच वेळेला 21 मिनिटं किंवा 20 मिनिटं ज्यांना मेडिटेशन करता येत नाही त्यांच्यासाठी एकेका चक्राला आपल्या घ्या, त्याच्यावर फोकस करा. तो जो बीजमंत्र आहे 3 मिनिटाचा, त्याने मेडिटेशन करा आणि मग बघा आयुष्यामध्ये कशी अनुभूती येते, कसं परिवर्तन होत राहतं. आणि तुम्ही सगळ्यांनीच या वेगवेगळ्या मार्गाचा, साध्या सोप्या मार्गाचा वापर करून आपलं हे चक्र ॲक्टिव्ह करा आणि तुमची इंट्युशन्स पॉवर वाढवा. तुमचं हे चक्र ब्लॉक असेल किंवा ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काय अनुभूती येते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण परत पुढच्या भागात भेटणार आहोत एका नवीन चक्राचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.